हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आता सकाळचं नाश्त्याला बनवत होते मी भोपळ्याचे थालीपीठ करत होते। आता रेसिपी ऑलरेडी टाकून झाली आणि खूप दिवस झाले टाकले। तुमच्यापैकी किती जणांनी बघितली आणि किती जणांनी बघितली नाही आता काय माहिती, तरी पण मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिलं काय केलं होतं मी, जो दुधी भोपळा आहे ना, तर तो एक जरा मोठाच होता, त्यामुळे मी त्याला अर्धाच वापरला होता। अर्धा दुधी भोपळा कट करून घेतला, तो खिसला। खिसून झाल्यावर आता मी इथं नाचणीचं पीठ होतं, तर नाचणीच्या पिठामध्ये ते नाचणीचं पीठ थोडंसं मिक्स केलं, थोडंसं बेसन पीठ मिक्स करायचं। नंतर बारीक कट केलेला कांदा, तीळ, ओवा, मीठ, हळद आणि मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि लसूण याचा ठेचा सगळं एकत्र करून पीठ मळून घेतलं। आणि मग काय, आपण जसं थालीपीठ थापतोय ना, तर सेम तसं थालीपीठ सारखं थापून घ्यायचं आणि छान लालसर तेल किंवा तूप लावून तळून घ्यायचं। तळून नाही, भाजून घ्यायचं। तर असं मस्त हेल्दी टेस्टी असा आपला नाश्ता तयार होता। तर नाश्ता झाला की आम्ही आणली होती देशी कोंबडी। मग देशी कोंबडीचं बनवायचं होतं, रस्सा पण करायचा होता आणि सुक्कं पण करायचं होतं। तर आता देशी कोंबडी कसं, चिकन मटन काय असेल तर चुलीवर शिजवलं ना तर एकदम छान लागतं। तर म्हणूनच मी चुलीवर एवढ्या उन्हामध्ये, इथं बघू शकता आपल्या मटक्यामध्ये चिकन शिजत होतं तर देशी कोंबडीचं, आणि ऊन खूप जास्त होतं त्यामुळे मी फक्त जाळ घालायचे आणि आतमध्ये येऊन बसत होती। आणि त्याच चुलीमध्ये मी काय केलं होतं, खोबरं, कांदा आणि टोमॅटो ते पण इंगळावर असं भाजून घेतलं होतं। आता मला एक कमेंट आली होती, इंगुळ म्हणजे काय? आता इंगुळ म्हणजे इस्तो पण कोण कोण म्हणतं, कोण कोण आर पण म्हणतं, आणि असतील अजून काय तर नावं, पण आता मी त्या कमेंटला अजून रिप्लाय पण दिला नाही खरं तर। पण बरेच जण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ओळखत असतील, त्यामुळे कदाचित त्यांना इंगुळ म्हणजे काय असं माहिती नसेल। आर पण म्हणतो कोण कोण, चला असू द्या। तर इथं मी जे मसाले बारीक करून, म्हणजे खोबरं, कांदा, टोमॅटो आहे ना, तर ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर सगळ्यात पहिलं खोबरं, थोडेसे गरम मसाले वगैरे पण मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। आणि बाहेर खूपच ऊन पडते आणि देशी कोंबडी कसं शिजायला जरा वेळच घेते, त्यामुळं मग म्हणलं आता चिकनला बाहेर शिजू द्यायचं आणि चांगलं शिजलं की मग आतमध्ये फोडण्या द्यायच्या। त्यामुळं मग आतमध्ये अजून बाहेर शिजतेच तोपर्यंत मग मी मसाले वगैरे बारीक करून घेतला। अजून मला भाकरी पण करायची होती आणि भात पण बनवायचा होता, आणि मी काळं चिकन करणार होते, त्यामुळे चिकन सुक्कं ऑलरेडी रेसिपी आपली म्हणजे अपलोड झाले, तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता। नंतर मी तर खोबरं, कोथिंबीर मी वाटणामध्ये नाही घालत, वरून घालत असते। कोथिंबीर वगैरे बारीक करून म्हणजे असं कट करून घालत असते। खोबरं, लसूण, कोथिंबीरचं एकत्र वाटण करून घेतलं आणि कांदा टोमॅटो याचं एकत्र वाटण करून घेतलं। लगेचच पटकन भाकरी करून घेतल्या। आता हा अल्युमिनियमचा तवा आहे आणि याच्यावर भाकरी शेकत नाहीत पटकन, आणि इकडं कसं गावाकडं आता 2 तवे पण नाहीत, त्यामुळं मग एका तव्यावर आम्हाला खूप वेळ लागतोय भाकरी करायला। नंतर मग इथं रस्सा पण केला, रश्श्याचा पण शॉर्ट व्हिडिओ येतोय, त्यामुळे आता रेसिपी काही तुम्हाला दिसणार नाही। इथं आहे आमच्या संचीसाठी। नंतर एका साईडला कुकर पण लावून घेतला होता, कुकर वगैरे झालाय सगळं, कट्ट्यावरचं आवरून वगैरे पण सगळं झालं। आता संचितला जेवण चारून घेतलं की मग लगेच आम्ही गरमागरम जेवण करायला बसणार आहे। आणि गावाकडे व्हिडिओ खूप छान निघतात, पण ऊन वगैरे जास्त आहे जरा, आणि मी 4-5 दिवसच होते। आता इथून पुढं काय गावाकडचे आता मिनी ब्लॉग किंवा मोठे व्हिडिओ आता संपलेत माझे, एखादा असला तर काय माहिती नाही, पण आता संपले तर जवळपास। नंतर इथं आता संचितला जेवण मी चारून घेत होते। इथं आहे आपली मस्त अशी मक्याची भाकरी, तर इथं संचितला मक्याची भाकरी, संचितसाठी मिठातलं चिकन केलं होतं। तर मग आता ते सगळं संचितला TV बघत बघत जेवण चारून घ्यायचं। तर मग हे असं असतं। नंतर आजच आम्ही जाणार आहे, मग जायची वगैरे सगळी तयारी, शेंगा वगैरे, नंतर थोडीशी भाजी वगैरे पण घेऊन जाणार आहे, आंबे पण आहेत तर ते आंबे पण घेऊन जाणार आहे। आता संचितला पहिलं चारून घेते। उच्च खाताला लागला तर ते होते हो, डाग पडते। किती खाणार आहे बघतो त्याच्यावर, गवत घालायला लागेल पिकायला त्याला। नाही, पेपर लावून ठेवायचं, पेपर लावलं पण दाखव की असं। अरे अरे अरे, हाताला लागेल।
बस बस शिल्लक आहे तिथे कडकी कडकी त्यातलं काय घ्यायचं काम उभं करायचं संचितला बी माहीत झालंय आता. आणि खिडकी नाही ती काय नाही ते बघा. लोन कशात न्यायचं तिकडे लोक जाणार आहेत तेवढंच आहे त्या शेतात माणूस काय तर काम करत आहे. असं फिरवलं तिथं टाईट करत 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 असं टाईट करत असं टाईट केलं त्यामुळे इथला दरवाजा बंद होतो मग तिकडे जाणार पाणी बंद होतं तो मेंढा कशा पलीकडे आहे तिकडं. काय फार्म हाऊस. हां 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 पुढे सगळे नागायचे कसं छान आहे ना गड्या आपला गाव प्यारा असं म्हणते ते काय